नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल गगनस्पर्शीमध्ये. तर मी हेअर केअर, स्किन केअर किंवा फॅशनच्या रिलेटेड वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत असते. जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे हाऊसवाईफसाठी स्किन केअर रुटीन. आता तुम्ही म्हणाल स्किन केअर रुटीन तर सगळ्यांचं असतं, मग हाऊसवाईफ हा वेगळा शब्द का? ज्या ऑफिस गोईंग वगैरे बायका असतात किंवा ज्या ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात त्या बऱ्यापैकी नॉर्मली थोडंसं एक शेड्यूलमुळे स्किन केअर रुटीन वगैरे करत असतात. पण ज्या बायका शक्यतो घरी राहतात त्यांचं फिक्स असं काही स्किन केअर रुटीन नसतं किंवा मला कुठे बाहेर जायचं या कारणामुळे त्या स्किन केअर करणं टाळतात. त्याच्यामुळे स्किन केअरचं महत्त्व आणि ते कसं करायचं प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला 3 स्टेपमध्ये समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे, सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता हाऊसवाईफ किंवा होम मेकर हे खूप जास्त मॉडर्न शब्द झाले. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर साधा सरळ सोपा शब्द म्हणजे गृहिणी. आता काय होतं, एक जी गृहिणी असते ना पूर्ण घराला सांभाळत असते, म्हणजे सगळ्यांना काय हवं नको ते बघत असते. पण जेव्हा गोष्ट स्वतःला काय हवं किंवा स्वतःकडे लक्ष देण्याची येते ना ती थोडंसं दुर्लक्ष करते. म्हणजे नाही का, काय होतं की अरे मी तर म्हणजे कुठे मला बाहेर जायचंय किंवा मला कोण बघणार आहे रोज घरी, किंवा तेच तर घरातलेच तर लोक असतात, मी कुठे जाणार आहे तयार होऊन बाहेर. या कारणांमुळे त्या स्वतःकडे दुर्लक्ष करत राहतात. स्वतःच्या ना स्किनची काळजी घेतात ना केसांची काळजी घेतात. मग हे व्हायला नको. आता काय होतं, तुम्ही जरी रोज बाहेर जात नसला तरी काय होतं, एखादं छोटंसं फंक्शन आहे जसं की आता मकर संक्रांती झाली आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात किंवा तुम्हाला बाहेर जायचं असतं, मग अशा टाईमला काय होतं, जेव्हा तुम्ही एकत्र येता सगळ्या बायकांसोबत तेव्हा थोडंसं लक्ष दिलं जातं किंवा बघितलं जातं, यार बाकीच्यांची तर स्किन खूप छान दिसत आहे, यार तिचे केस तर एवढे चांगले दिसत आहे, मग माझेच केस असे का दिसतात किंवा माझीच स्किन अशी का दिसते. मग हे असं तुमच्यासोबत सुद्धा व्हायला नको, म्हणून स्किन केअर गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही एक रुटीनमध्ये स्किन केअर फॉलो करता तेव्हा काय होतं, तुमची जी स्किन आहे ना ती नॅचरली ग्लो करते. त्याच्यावरती डेड स्किन राहत नाहीत. ओपन पोर्स वगैरेमध्ये जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वगैरे होतात ते होत नाही. पिगमेंटेशन दूर होतं. त्याचबरोबर जे अनइव्हन स्किन टोन असतं, म्हणजे कुठे इथे तरीच व्हाईट दिसते, इकडे थोडंसं असं ब्लॅक ब्लॅक दिसतं, तर म्हणजे जी अनइव्हन स्किन असते किंवा त्वचा असते ती नाहीशी होते. मग या सगळ्या कारणांसाठी तुम्हाला एक रेग्युलर काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती या गोष्टी फॉलो केल्या ना तर तुम्हाला एका महिन्याभरातच तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला आणि ट्रान्सपरंट म्हणजे खूप चांगला फरक जाणवेल. सो आपण प्रोसेस किंवा आता स्किन केअर काय असणार आहे ते बघूयात. आता आपलं हे जे स्किन केअर रुटीन आहे ते 3 स्टेप्समध्ये असणार आहे. त्याच्यातली आपली जी पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे डेली, म्हणजे तुम्ही दररोज काय गोष्टी करायच्यात हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर आपली जी दुसरी स्टेप असणार आहे ती म्हणजे वीकली, म्हणजे पूर्ण वीकमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत डेली सोबतच वीकली. आणि आपली जी तिसरी स्टेप आहे ती म्हणजे मंथली, म्हणजे महिन्यातून तुम्हाला तुमच्या स्किनसोबत कुठल्या गोष्टी करायच्या आहेत असं मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेली तुम्हाला काय करायचं आहे ते आपण बघूयात. मग डेलीमध्ये आपण परत 2 पॉईंट मी सेपरेट केले आहे, ते म्हणजे सकाळी तुम्ही कुठलं स्किन केअर फॉलो करायचं आणि संध्याकाळी कुठलं. जास्त काही मी महागडे प्रोडक्ट सांगणार नाही किंवा असं 2,000चं 4,000 तुम्हाला डिरेक्टली काही विकतच घ्यायला लावणार आहे, काहीच नाही. हे प्रोडक्ट तुमचे डेलीचे यूजमध्ये आहेत, तुमच्या घरात ते पडलेले असतात पण फक्त तुमच्याकडून वापरले जात नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा भेटत नाही. तर चला तर मग आपण डेली काय स्किन केअर फॉलो करायचं आहे ते बघूया. आता डेलीमध्ये सकाळी सकाळी नॉर्मली तुम्ही अंघोळ करता त्या टाईमला तुम्ही फेस वॉश आपोआपच होतं तुमचं. मग फेस वॉश झाल्यानंतर फक्त तुम्हाला 5 मिनिट काढायचे आहेत आणि त्या मिनिटामध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. ते म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिप बाम. सनस्क्रीन इथे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला म्हणजे थोडंसं महागाची भेटते सनस्क्रीन, पण जर तुम्ही सनस्क्रीन डेली तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड केली ना तर ट्रस्ट मी तुमची स्किन आहे ना
म्हणजे खरंच ह्याच्या सेलिब्रिटी वगैरे असतात ना, तुम्ही बघत असाल काजोल, प्रियंका चोप्रा किंवा दीपिका पदुकोण, ह्यांचे तुम्ही जुने फोटोज पहा किंवा पहिल्या ज्या त्यांच्या जुन्या मूवी आहेत त्याच्यामध्ये त्यांचे लुक बघा आणि त्यांचे आत्ताचे करंट स्किन बघा, तर त्या दोन्हीमध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसतो. आणि हे फक्त आणि फक्त शक्य आहे स्किन केअर रुटीनमुळे आणि डेली सनस्क्रीनच्या वापरामुळे. त्याच्यामुळे सनस्क्रीन खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुमचा इंडियन स्किन टोन आहे आणि थोडीशी त्वचा तुमची सावळी दिसत असेल तर तुम्ही डेली स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन ॲड केलं तर ट्रस्ट मी तुमचं 1 ते 2 स्किन टोन फेअर व्हायला सनस्क्रीन हेल्प करते. त्याच्यामुळे सनस्क्रीन जर तुम्ही ॲड करू शकत असाल, जास्त नाही, तुम्ही जर 150-200 रुपयाची एक सनस्क्रीनची ट्यूब घेतली तर ती तुम्हाला कमीत कमी 2 महिने इनफ आहे. त्याच्यामुळे एवढं तर तुम्ही इन्व्हेस्ट करूच शकता. सो सकाळी फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिप बाम, ह्या 3 गोष्टी तुम्हाला फक्त लावायच्या आहेत. लिप बाम तुम्ही रेग्युलरली जे पण यूज करता, जर तुम्ही आतापर्यंत लिप बामच यूज करत नसेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात, कारण की लिप्स हे आपल्या स्किनचे सगळ्यात जास्त नाजूक गोष्ट असते आणि त्याची सुद्धा काळजी करणं तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. मॉइश्चरायझरमध्ये मी इथे तुम्हाला एक मॉइश्चरायझर सजेस्ट करेल, ते आहे म्हणजे लॅक्मेचं पीच मिल्कवालं. अफोर्डेबल आहे आणि 2-3 महिने एकदा घेतलं ना, 190 रुपयाचं वगैरे येतं 100 ml, तर एकदा घेतलं ना तर ते तुम्हाला पूर्ण 2 महिने वगैरे आरामात चालून जातं. त्याच्यामुळे हे सुद्धा खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे आणि लिप बाम जे पण तुम्ही रेग्युलरली यूज करा. अगदी 30 रुपयाचं जरी लिप बाम घेतलं तरी ते तुम्हाला 2-3 महिने आरामात जातं. त्याच्यामुळे एवढ्या 2-3 गोष्टी तुम्हाला सकाळी नक्कीच करायच्या आहेत. आता डेलीमधली आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे संध्याकाळची. आता डेलीमधले जे 2 पार्ट होतात सकाळ संध्याकाळ, तर सकाळचं तुम्हाला समजलंच असेल. आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला फेस वॉश करायचं आहे. झोपायच्या टाईमला फेस वॉश करायचं नाही. जेव्हा तुम्ही किचनमध्ये वगैरे कामं करताना म्हणजे स्वयंपाक वगैरे तुमचं सगळं होतं, तर स्वयंपाकाच्या आणि जेवणाच्या मधला एक छोटासा टाईम पिरियड असतो ना 10 मिनिटाचा, तेवढा तुम्हाला काढायचा आहे फक्त. त्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला चेहरा धुवायचा आहे आणि त्याच्यावरती फक्त ॲलोवेरा जेल आणि लिप बाम ह्या 2 गोष्टी लावायच्या आहेत. ॲलोवेरा जेलमध्ये जर थंडीचे दिवस असतील आणि तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही त्याच्यात एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आहे ना ती ॲड करू शकता आणि ती क्रीम तुम्ही चेहऱ्याला ओव्हरनाईट लावू शकता. त्याचे सुद्धा एवढे छान रिझल्ट आहे ना तुमच्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी, तुमच्या स्किनला इवन स्किन टोन देण्यासाठी, एक चांगलं हायड्रेशन. त्याचबरोबर ड्राय स्किन किंवा डेड स्किन निघाल्यानंतर आपली स्किन रिपेअर व्हायला आहे ना ते हेल्प करतं ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई. त्याच्यामुळे या 2 तुम्हाला गोष्टी संध्याकाळी झोपताना फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक जाणवेल. त्याच्यानंतर आपली पुढची आणि दुसरी स्टेप येते ती म्हणजे वीकली. आता तुम्हाला वीकमधून कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत ते आपण बघणार आहोत. वीकलीमध्ये मी परत 2 पार्ट केलेले आहेत, ते म्हणजे एक तुम्हाला फेस पॅक आणि एक क्लीनअप. आता आपण सगळ्यात पहिला पण फेस पॅकबद्दल बोलूया. आता फेस पॅक जर तुम्ही आठवड्यातून एक हिमालयाचं वगैरे 10 रुपयाला हे येतं फेस पॅक येतं, नीम फेस पॅक, ते घेऊ शकत असाल तर खूपच चांगला आहे. तो फेस पॅक तुम्ही मार्केटमधून आणायचा आहे आणि ॲज इट इज लावायचा आहे. तो फक्त तुम्हाला वीकमधून एकदा करायचा आहे. जर तुम्हाला ते पण शक्य नसेल तर तुम्ही घरीच फेस पॅक बनवू शकता. खूप चांगला DIY होममेड फेस पॅक आहे. नॅचरल गोष्टी आहेत सगळ्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडीशी हळद, बेसन पीठ आणि कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध. या 3 गोष्टी तुम्हाला छान मिक्स करायच्या आहेत आणि त्याची पेस्ट तुम्हाला 70 ते 80% सुखेपर्यंत चेहऱ्यावरती लावायची. हा तुमचा एक वीकली फेस पॅक होऊन जातो. आणि जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर आठवड्यातून तुम्ही 2 वेळा सुद्धा किंवा 1 दिवसाआड सुद्धा हा फेस पॅक ट्राय करू शकता. याचे सुद्धा खूप चांगले इफेक्ट आहे. वीकमध्येच तुम्हाला एक दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे क्लीनअप. आता तुम्ही म्हणाल हे क्लीनअप काय आहे, ते म्हणजे त्याच्यात 3 गोष्टी येतात, ते म्हणजे स्क्रब, पीलअप आणि फेस शेविंग. आता हे जे फेस शेविंग आहे ते मी इथे ऑप्शनल सांगत आहे, पण ट्रस्ट मी फेस शेविंगचे म्हणजे मी सुद्धा जस्ट आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी मी फेस शेविंग करायला स्टार्ट केलेलं आहे आणि मी पहिल्यांदा ट्राय केलं. माझा पहिल्यांदा ट्राय केल्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता. मी त्याच्यात माझा एक्सपिरियन्स किंवा ते कसं करायचं क्लीनअप पूर्ण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. मी लिंक नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ चेक करा. तर तुम्हाला क्लीनअप कसं करायचं प्रॉपरली ते माहिती नसेल तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगून देते. सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला करायची आहे ते म्हणजे तुम्हाला फेस रेझरने तुमचं पूर्ण फेस शेव करायचं आहे. ॲलोवेरा जेल लावून त्याच्या सहाय्याने तुम्हाला शेव करायचं आहे. तुम्ही असं पण अप्पर लिप्स आणि
थ्रेडिंग तर करताच, म्हणजे फोरहेड वगैरे जेव्हा तुम्ही थ्रेडिंग करता, म्हणजे आयब्रोजचे थ्रेडिंग वगैरे करता, मग तुम्हाला राहतात कुठला हा पार्ट आणि हा पार्ट, ते तुम्ही फेस रेझरच्या साहाय्याने दूर करू शकता. आणि थ्रेडने तुम्हाला माहिती आहे किती जास्त दुखतं, त्याच्यापेक्षा फेस रेझर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. तो तुम्ही ते नक्कीच ट्राय करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रब करायचं आहे. कमीत कमी 10 मिनिट तुम्हाला रोज वॉटर वापरून छान असं स्क्रब करायचं आहे. तुम्ही एव्हरेस्टचं स्क्रब वापरू शकता, खूप छान आहे, अफोर्डेबल आहे आणि खूप चांगला रिझल्ट देतं. तुमच्या स्किनमधलं पूर्ण डेड स्किन वगैरे हटवायला हेल्प करतं. त्याच्यानंतर एव्हरेस्टचं पीलअप मास्क भेटतं गोल्डनवालं, ज्याच्यात 22 कॅरेट असं गोल्डनचे पार्टिकल वापरलेले असतात, ते वापरायचं. त्याने तुमच्या चेहऱ्याला एवढं छान असं म्हणजे लुसलुशीतपणा जो असतो ना एक छान असा, ते दिसतं. मग हे तुम्हाला आठवड्यातून एकदा करायचं आहे. क्लीनअप आणि फेस पॅक. फेस पॅक जर तुम्ही 2-3 वेळा लावला तर अतिउत्तम आहे. टाईम काढून नाही लावला आणि एकदाच लावला तरी इनफ आहे. आता फेस पॅकमध्ये जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हळद, दूध आणि बेसन पीठ हा वाला फेस पॅक लावू शकता. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक नक्कीच ट्राय करू शकता. आणि त्याच्यानंतर आपली पुढची आणि लास्ट जी स्टेप येते ती म्हणजे मंथमधून तुम्हाला कुठली एक गोष्ट करायची आहे ती. आता महिन्यातून एकदा तुम्हाला फेशियल करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल फेशियल म्हणजे आता ही नक्कीच 1000-2000 असे किंवा जास्त पैसे असतील. काहीच नाही, तुमचे 150-200 रुपये खूप जास्त आहेत एकदा महिन्यातून तुम्हाला फेशियल करण्यासाठी. ते सुद्धा VLCCचं गोल्ड फेशियल. याचा सुद्धा फुल व्हिडिओ म्हणजे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप कसं करायचं याचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगते. VLCCचं जे गोल्डचं फेशियल पॅक आहे ते म्हणजे एकदा करण्यासाठी तुम्हाला काहीतरी माझ्या हिशोबाने 250 रुपयाला वगैरे भेटतं. आणि आत्ता मी रिसेंटली लग्नासाठी म्हणून फेशियलचे किट आणले होते, तर मला ते बाय 1 गेट 1 असे 2 म्हणजे एकावरती एक फ्री. सो मला 250 रुपयात 2 फेशियल पॅक भेटले. आणि एका फेशियलच्या किटमध्ये तुम्ही 2 वेळा फेशियल करू शकता. फक्त तुमचं स्क्रब आणि पीलअप मास्क संपतं. तर त्या टाईमला तुम्ही क्लीनअपसाठी स्क्रब आणि फेशियलचं पीलअप वापरता ना, त्या 2 गोष्टी तुम्हाला त्या एव्हरेस्टच्या वापरायच्या आहेत. अदरवाईज बाकी क्लिन्झिंग मिल्क असेल किंवा मसाज क्रीम असेल किंवा मॉइश्चरायझिंग जेल असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फेशियल किटमधल्याच इनफ होतात तुम्हाला 2 वेळा करायला. सो तुम्ही 125 रुपये किंवा 150 रुपयात महिन्यातून एकदा VLCCचं गोल्डचं फेशियल करू शकता. तर तुम्ही का नाही करणार? म्हणजे फक्त तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे. तुमच्याकडे रोज वॉटर हवं आणि VLCCचं गोल्डचं फेशियल किट. ह्या 3 गोष्टी असल्या की आरामात तुमचं फेशियल होऊन जातं. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. काहीच नाही, सगळ्यात पहिलं तुम्हाला फेस वॉश करायचा आहे. त्याच्यानंतर एक टोनर येतं, ते टोनर लावायचं आहे. त्याच्यानंतर क्लिन्झिंग मिल्क येतं, त्याच्यानंतर मसाज क्रीम येते, स्क्रब येतं, पीलअप येतं आणि लास्टला तुम्हाला लावायचं असतं ते म्हणजे मॉइश्चरायझिंग जेल. म्हणजे आपलं नॉर्मल मॉइश्चरायझर असतं जे की ऑइल फ्री असतं. सो असं स्टेपमध्ये तुम्ही फेशियल करू शकता. आता ज्यांना हे सुद्धा घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी आपण घरच्या घरी DIY फेशियल कसं करायचं ते बघणार आहोत. मी फक्त तुम्हाला स्टेप्स सांगते की तुम्ही कुठल्या स्टेपला कुठलं गोष्ट यूज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सुद्धा ॲज अ फेशियल महिन्यातून एकदा करू शकता. म्हणजे फक्त DIY होममेड किचनमधल्या गोष्टी वापरून फेशियल कसं करायचं ते आपण बघू. सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे क्लिन्झिंगची. ऑफकोर्स क्लिन्झिंग म्हणजे काय, चेहरा छान स्वच्छ धुवून घेणे. ते तुम्ही जे नॉर्मल फेस वॉश वापरता चेहरा धुण्यासाठी त्याने तुम्हाला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. झाली पहिली स्टेप तुमची पूर्ण झाली. त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते ती म्हणजे क्लिन्झिंग मिल्क किंवा क्लिन्झिंग क्रीम असं एक क्रीम असते. त्याने तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला 5 ते 10 मिनिट मसाज करायचे असते. त्याच्याऐवजी तुम्ही क्लिन्झिंग मिल्क म्हणजे आपलं साधं कच्चं दूध जे असतं ना ते वापरू शकता आणि त्याने तुमच्या चेहऱ्यावरती 5 ते 10 मिनिट मसाज करू शकता. खूप जास्त चांगली मसाज होते. त्याचबरोबर जे इफेक्ट तुम्हाला क्लिन्झिंग मिल्कने भेटतात तेच तुम्हाला कच्चं दूध हे आहे ना ते सुद्धा खूप चांगलं क्लिन्झिंग चं काम करतं. त्याचबरोबर तुमची स्किनसुद्धा ब्राईट करायला हेल्प करतं. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे मसाज क्रीम. आता मसाज क्रीमसाठी तुम्ही रोज वॉटर आणि ॲलोवेरा जेल या 2 गोष्टी वापरू शकतात. एवढं छान मसाज होते ना तुमच्या चेहऱ्याची. आणि त्याचबरोबर रोज वॉटर आणि ॲलोवेरा जेल तुमच्या स्किनला एवढं चांगलं हायड्रेट करतं ना. एक हायड्रा फेशियल म्हणून एक नवीन मार्केटमध्ये आलं आहे. त्याच्यासारखं तुम्हाला फेशियलसारखं ती मसाज तुम्हाला ॲलोवेरा आणि रोज वॉटरमुळे तुमच्या स्किनला भेटेल. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते फेशियलमध्ये ती म्हणजे फेस पॅक. आता फेस पॅकसाठी तुम्ही पीलअप वापरू शकता जर ड्राय स्किन असेल
आणि ऑइली स्किन असेल तर फेस पॅक वापरू शकता. फेस पॅकमध्ये तुम्ही मुलतानी माती वापरू शकता आणि पीलअपसाठी तुम्हाला तेच एव्हरेजचं तुमचं जे रेग्युलर तुम्ही क्लीनअपसाठी पीलअप यूज करता ते तुम्हाला वापरायला लागेल. तर शेवटची स्टेप येते ती म्हणजे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही जे पण तुमचं रेग्युलर आपण सकाळच्या स्किन केअरसाठी मॉइश्चरायझर वापरतो ते वापरायचं आहे. फक्त क्वांटिटी डबल करायची आहे जेव्हा फेशियल करता. जेवढं नॉर्मली तुम्ही रोज जर फक्त एकदा घेऊन असं लावत असाल तर तुम्हाला समजायचं ते तुम्हाला 2 वेळा घ्यायचं आहे आणि छान असं इनफ मॉइश्चरायझर करायचं आहे की तुमची स्किन अशी छान अशी तुम्हाला लुसलुशीत किंवा मऊ लागली पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला मॉइश्चरायझर करायचं आहे. आणि बघा किती अगदी सोप्या स्टेपमध्ये तुम्ही घरच्या घरी सुद्धा फेशियल करू शकता. सो हा होता आपला हाऊसवाईफसाठी स्किन केअरचं तुम्ही रुटीन कसं एक सेटअप करू शकता किंवा कसं फॉलो करू शकता जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जाल किंवा एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाला जाल तेव्हा तुम्ही नक्कीच सगळ्यांमध्ये एक स्टँड आउट दिसाल किंवा सगळ्यांपेक्षा थोडंसं तुमची सुद्धा स्किन असेल हेअर असेल चांगले दिसतील. त्याच्यामुळे स्किन केअर हे महत्त्वाचंच आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.